नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये एक असे ठिकाण आहे जेथे श्री चक्रधर स्वामींनी जवळपास 10 महिने वास्तव्य केले होते. श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते. आजही त्यांच्या पवित्र वास्तव्याचे स्मरण येथे होते. तर चला येथील मंदिराविषयी आपण थोडीफार माहिती जाणून घेऊयात. या ठिकाणी 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामी श्री क्षेत्र खोपडीहून या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वामींचा मुक्काम 10 महिन्याचा आहे. फार मोठा मुक्काम आहे आणि असे बरेचसे स्थान आहे की ज्या ठिकाणी स्वामींचा जो मोठा मुक्काम आहे त्यामधलं एक सिन्नर प्रमुख स्थान आहे. या ठिकाणी स्वामी आपल्या भक्तगणांना माहिती द्यायचे किंवा त्यांना उपदेश करायचे आणि या ठिकाणी स्वामींचं पवित्र पर्व झालेलं आहे. या ठिकाणी स्वामींनी एक दिवाळी साजरी केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी दवना पर्वाचा मोठा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. ते स्वामींचा भक्तगणांनी दवना या ठिकाणी वाहिलेला आहे. तर 7 एप्रिल हा दिवस आमचा दवना पर्वाचा असतो. आतापर्यंत 12 वर्ष झाली आमच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दवना पर्वाचा कार्यक्रम साजरा झालेला आहे. तसंच संतोषमणी निर्मित रुक्मिणी स्वयंवर या ठिकाणी त्याची सुरुवात आणि शेवट या ठिकाणी झाले. या संपूर्ण भारतामधनं या स्थानाला दर्शन घेण्यासाठी दूरदूरून लोक येतात. असंही आमचं सिन्नर महास्थान आहे. या महास्थानाला भिलमड असं नाव आहे आणि या ठिकाणी 400 वर्षापूर्वी भिलमड नावाचा राजा या ठिकाणी होता आणि त्या राजाच्या नावावरनं या स्थानाला भिलमड असं नाव पडलेलं आहे. या ठिकाणी खूप लीळा आहे. तेवढा